नवापुरात विश्व आदिवासी दिनाचा दिमागदार सोहळा, ढोल झिबलीच्या गजरात भव्य रॅली, आदिवासी संस्कृतीचे उत्स्फूर्त दर्शन। नवापूर शहरात सुमाणिक परिवाराच्या वतीने विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला। पारंपरिक ढोल, झिबली, तूर वाद्य आणि आदिवासी नृत्याच्या तालावर निघालेल्या भव्य रॅलीमुळे संपूर्ण शहर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील पहिला महिला जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय हेमलता वडवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, प्राध्यापक जयश्री गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, प्राध्यापक जयश्री गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरपालिका बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती मिनल लोहार, नगरसेवक उमेश, नगरसेवक अविनाश, नगरसेवक नाविद शहा, नगरसेवक अल्तमस खाटिक तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मनोहर नगराडे, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, इद्रिस टीनवाला, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावित, कोलदा गावचे सरपंच तेजस वसावे, जालम सिंग गावित, आयुब गावित, सहसरपंच प्रकाश गावित, महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवलफडी परिसरातून सुरू झालेली रॅली शिवाजी रोड, टर्नल पॉइंट, शीतल सोसायटी मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली। या ठिकाणी स्वर्गीय माणिकरावजी गावित, स्वर्गीय सुरभ सिंग नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। आमदार शिरीषकुमार नाईक, भरत गावित, आरसी गावित यांनी मनोगत व्यक्त करून विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर मुख्य रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीत 105 ढोल पथके, 35 झिबली पथके आणि 4 तूर वाद्य पथके सहभागी झाली होती। ढोल झिबलीच्या गजरात आणि पारंपरिक नृत्याने नवापूर शहर दुमदुमून गेले। रॅलीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सरपंचांनी आदिवासी बांधवासोबत सहभागी होत उत्साह वाढविला। रॅली लाईट बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक परिसर मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोहोचली। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली। आदिवासी समाजाची पारंपरिक कला व संस्कृती जपणाऱ्या ढोल वादक, झिबली नृत्य कलाकार आणि तूर वाद्य वादकांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले। भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवक व सरपंच यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला। या भव्य सोहळ्यातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि एकजूट यांचे प्रभावी दर्शन घडले। हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नवापुरातील विश्व आदिवासी दिनाचा उत्साह द्विगुणित झाला। मी आणि उपनगराध्यक्ष आमचे मोठे बंधू नरेंद्र भाऊ हे दोघंजण उद्याच अर्ज करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला एनओसी देण्याचा आज सर्व माझ्या भागाबांधवांसमोर आश्वासन देतो। धन्यवाद। जय हिंद, जय आदिवासी। खूप खूप आभार। आम्हाला खूप मोठे असे आपण
मागे येऊ का? मागे येऊ. आलं का बरोबर? मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत आहोत. या मंचावरती बसलेले सर्व मान्यवर, इतर जमलेले सर्व मान्यवर, सगळ्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो आणि या शहराचे सर्व सन्माननीय अधिकारी महोदय, उपस्थित बंधू भगिनींनो, आदिवासीची आणि आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणामध्ये उत्सव समितीने चांगला उपक्रम राबवला आणि उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं, मला खूप आनंद झाला की उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं की समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उत्सव समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं राहील. ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत बघितलं समाजावर अन्याय अत्याचार होत असताना कोणी कोणाचं वाली नव्हतं. या गावातून तालुक्याचे विधाते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी ज्योतिर्मयी नाईक साहेब, त्याचप्रमाणे दुसरे नेते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी माणिकराव दादा, या दोघांनी या गावातून तालुक्याची बांधणी केली, जिल्ह्याची बांधणी केली आणि तुम्हा आम्हा सर्वांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला श्रीदादांना, आपल्याला दोघांना हा नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा अखंडित राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी आपल्याला काम करावं लागतील. आपल्यामध्ये दोघांमध्ये तरी मतभेद असतील पण मनभेद नाही. तुम्ही सुद्धा समाजासाठी काम करता झालं, मी सुद्धा समाजासाठी काम करतो आणि जेव्हा समाजावर अन्याय होत असेल तेव्हा आपण जर दोघं जण उभं राहिलं तर कोणाचं माहिती की तो आपल्या विरुद्ध जाऊ शकेल. म्हणून माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. माझं काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरनं समाजामध्ये करण्याचं काही विरोधी संघटक काम करत आहेत, पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे, हा आदिवासी एकत्र आहे, हा आदिवासीची ताकद ही तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या समाजावर बरेच अन्याय अत्याचार होतात. आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेच असंख्य बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची लुटमार करत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिप मध्ये फेरफार करतात. करोडोची स्कॉलरशिप हे आपल्याकडनं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थिनीला त्याच्याबद्दल पत्ता लागत नाही, त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या बघितलं पाहिजे की जिथं जिथं शैक्षणिकदृष्ट्या आदिवासी समाजाकडनं फी घेतली जात असेल ती योग्य आहे, कुठल्या प्रमाणात आहे, किती घेतली जाते, या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आम्ही समितीचे तुम्हाला प्रतिनिधी समजतो. समिती ही समाजाची मिळून झालेली आहे आणि समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहे. म्हणून समाजावर जिथं जिथं ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला व्हॅलिडिटीसाठी अटकवलं जातं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी आपण काम केलं गेलं पाहिजे. आदिवासी समाजाला व्हॅलिडिटी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. बोगस आदिवासींना दाखले मिळतात पण खऱ्या आदिवासीला दाखले मिळत नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनींना ॲडमिशन मिळत नाही. त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटितपणे एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. आदिवासी समाजाचे रक्षण हे आपल्या तुम्हाला सगळ्या करायचं आहे. एकाही आदिवासीच्या धार्मिक तळाला कोणी कोण टाकता कामा नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. अजून माझी या ठिकाणी असलेल्या सर्व आदिवासी नेत्यांना विनंती आहे, समोर बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या नाईक साहेबांनी, माणिकराव दादांनी या नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी कारखाना चालू केला, तो कारखाना काही कारणास्तव तो बिगर आदिवासीने चालवलेला आहे, तो बंद पडलेला आहे. माझी विनंती आहे की हा श्रीदादाचा कारखाना नाही
एकत्रित राहतो, पण हे कार्यक्रम झाल्यानंतर कुठंतरी आपण विभागले जातो. माझी विनंती आहे की या उत्सव समितीने पूर्ण वर्षभर समाजाच्या पाठीमागे उभं राहावं, समाजाला ताकद द्यावी. समाज तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मतभेद होता कामा नये, मनभेद होता कामा नये. एकजुटीने सगळ्यांनी काम केलं गेलं पाहिजे. अजून एक विनंती करतो की या उत्सव समिती मार्फत ज्या ज्या दाते आहेत, समाजाचे दाते आहेत, त्यांच्याकडनं समाजासाठी या उत्सव समितीने देणगी मागितली पाहिजे. निगड आदिवासींकडनं 1 रुपया सुद्धा कोणी घेतला गेला नाही पाहिजे. हे माझं परखड मत आहे आणि त्या मताची उत्सव समिती नक्कीच 100%